पण आहे त्याच्या अंगात। धैर्य, मी काय म्हणते, तुम्ही डायरेक्ट जाऊन त्या माणसालाच भेटा। सावीनं खरंच त्या माणसाला असं खोटं सांगितलं असेल का? धैर्य, धैर्य, अहो काय करताय तुम्ही? पाय दुखेल ना तुमचं। धैर्य, धैर्य, हळूहळू धैर्य। कुठे आहे तो अंगद? धैर्य, कुठे आहे तो अंगद? हाऊ काय झालं काय? पण आत्ताच गेला तो। तुमच्याकडे त्याचं काम होतं, जे होणार नाही असं सांगितलंय मी त्याला। मला भेटायचं होतं त्याला। त्याला आत्ता परत बोल, त्याला सांग मी आलोय म्हणून। अहो त्याची काही गरज नाही आता, आणि तुम्हाला बरं वाटत नाही, तुम्ही कशाला या सगळ्याचं टेन्शन घेत? मला बरं आहे। कोण म्हणता मला बरं नाहीये? स्वतःच्या पायावर चालत इथपर्यंत आलोय मी। तू आधी बोलव त्याला। हा, शांत व्हा तुम्ही। त्याला मीच सांगितलेलं जायला। तुम्ही भेटू शकत नाही असं सांगितलं होतं मी त्याला। खोटं का बोलली त्याच्याशी? का बोललीस खोटं? त्या अंगदला का पाठवलं परत? की खरंच तुला असं वाटतंय त्याची आणि माझी भेट होऊच नये म्हणून? धैर्य, माझं ऐका, आपण रूम मध्ये जाऊन बोलूयात, चला। रूम मध्ये जाऊन का बोलायचं? मुळात मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाहीये। बोलणं सोड, मला तर तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाहीये। धैर्य, अहो असं काय बोलताय तुम्ही? चला ना, आपण रूम मध्ये जाऊन बोलूयात। अहो तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये। मला का असं वाटेल की त्याने तुम्हाला भेटू नये म्हणून? धैर्य, हे सगळं मी भाऊंच्या ऑपरेशनसाठी करते, फक्त आणि फक्त पैसे मिळावेत म्हणून करते मी। पैसा पैसा पैसा, पैसे पाहिजेत ना तुला? पैसा पाहिजे ना? सांग किती पैसे, मी देतो तुला। तू डिवोर्स पेपर्स वर सह्या कर, मी तुला वाटेल तेवढा पैसा देतो। धैर्य, थांबा। अहो धैर्य, धैर्य, माफ करा, नाही म्हणजे आज खरं तर धैर्यासाठीच आम्ही मीटिंग घरी बोलवली होती।
पण तुम्ही बघितलत ना, त्याची तब्येत बरी नाहीये.